निर्लज्जपणाचा कळस आहे. राख्या बांधून बांधून फोटो काढतायत, पण त्या बंधनाला अर्थ आहे. रक्षाबंधन म्हणजे दादा माझं रक्षण करतो, आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तर ही दादागिरी चिरडण्याची हिंमत सगळ्या बहिणींमध्ये आहे. या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घटना झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे, पण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते किंवा विरोधक यांनी एकत्र येऊन काही कडक पावलं उचलणं, कायदा करणं, शक्ती विधेयक जे आणलं गेलं त्याचं पुढे काय झालं? अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोलावं असं वाटतं की आपण काय करतो. जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया, त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हाथरस, उन्नाव, तिथे सुद्धा पोलिसांनी परस्पर तो मृतदेह जाळून टाकला, कुटुंबियांना कळू दिलं नाही. नंतर या अशा घटना घडतात, थोडा एक काळापुरता उद्रेक होतो, पुन्हा आपण झोपतो, पुन्हा काहीतरी घडतं, पुन्हा आपण जागे होतो. तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये. आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतो की थोडे दिन के मेहमान हो, तुम्ही जरा नीटपणाने वागा, कारण मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचंय. तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती जो भी घटना हुई है सिर्फ उसकी निंदा कर कर होने वाली बात नहीं है. हम देखते आ रहे हैं कई दिनों से, मैंने अभी जो मराठी न्यूज़पेपर में जो खबरें आई हैं पिछले कुछ दिनों से, ये घटना लगातार बढ़ती जा रही है.